मुंबई गोवा महामार्ग सध्या चक्काजाम करण्यासाठी जे सर्व आंबा काजू बागायतदार शेतकरी आहेत ते एकवटलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहेत ते इथे जमलेले आहेत आणि सध्या आता काही वेळातच चक्काजाम आंदोलन करणार आहेत। मला सांगा, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन होतंय। आज बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसतोय। काय प्रतिक्रिया, उग्र भावना काय आहेत? खरोखरच ही शेतकऱ्यांची आरपारची आणि शेवटची लढाई असं म्हणावं लागेल। कारण सरकारने गेली 2 महिने आम्ही दाद मागतोय की काहीतरी मदत करा। अजूनही सरकारकडून ठोस कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीये। कारण बघितलं तर सरकारकडून फक्त आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळालं नाहीये। कारण सरकारकडून सांगण्यात आलं होतं की अधिवेशनाच्या काळात आम्ही जी काही मदत आहे ती जाहीर करू, पण अधिवेशन मला वाटतं आज शेवटचा दिवस आहे आणि असं असताना आणि कदाचित 2 दिवस वाढतील सुद्धा असं माहिती मिळते। आणि असं असताना सरकारकडून अजून कोणती आमची अपेक्षा आहे की हे बघितल्यानंतर, आरपारची लढाई बघल्यानंतर आता तरी सरकार जागा होईल आणि जी काय आमची मागणी आहे ती आंबा बागायतदारांना आंब्यासाठी 5 लाख रुपये हेक्टरी आणि काजूसाठी 3 लाख रुपये आणि सरसकट कर्जमाफी या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच यावर सरकार विचार करेल। एवढ्यासाठी आरपारची आज लढाई आहे। समजा तुमची आता सध्या भर ऊन आहे आणि या भर उन्हातच हे तुम्ही आंदोलन करताय। आज मागणी पूर्ण नाही झाली तर तुम्ही ठाम आहात का शेवटपर्यंत? याच्यापेक्षाही आणि काही वेगळं करायचं झालं तरी शेतकरी म्हणून आम्ही तयार आहोत। कारण शेवटी ही आरपारची शेतकरी आज मेलेलाच आहे। कोकणच्या इतिहासात कधी कोकणच्या लोकांनी कधी सरकारने कधी भीक मागितली नाही। ही असं वाटतंय की सरकारने आम्ही भीक मागतो की काय, याची अशी शेतकऱ्यांवर परिस्थिती आहे। पण सरकारला विनंती आहे अजूनही की तुम्ही आमच्या भावना समजून घ्या। कारण इतिहास काढून बघा मागचा सगळा, की कोकणच्या शेतकऱ्यांना कधी मदत मागली होती काय? त्या सगळ्या 50 वर्षानंतर पहिली ती मदत मागताय। 100% 50 वर्षानंतर किंवा 50 वर्ष अधिकही झाली असतील। कोकणचा शेतकरी आहे, स्वाभिमानी शेतकरी आहे, कधी रस्त्यावर उतरायचा विचार केला, पण आज काय जी आलेली वेळ आणि त्या वेळेमुळे आज सगळे शेतकरी एकत्र आले आहेत, याचा सरकारने कुठेतरी विचार करावा। निश्चितच बघितलं तर आक्रमक होताना मला सांगा, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे साहेब असं आहे की आज सगळे शेतकरी एकदम कंटाळलेले आहेत। कारण मागच्या 2-3 फवारणी आमची झालेले आंब्याला आणि काजूला पूर्णपणे अक्षरशः मोहर आहे तो पूर्णपणे जळून गेलेला आहे। लाखो लोकांची औषधं मारून सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती काही लागलेलं नाही। तेव्हा आमची ठाम मागणी अशी आहे की हेक्टरी आम्हाला आंबा बागायतदाराला 5 लाख रुपये आणि काजूला 3 लाख रुपये हेक्टरी आम्हाला हे आहे ते मिळालंच पाहिजे। निश्चितच बघितलं तर अशा पद्धतीने ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उग्र प्रतिक्रिया ह्या शेतकऱ्यांच्या पाहायला मिळतात। काय सांगाल तुम्ही? आम्ही सांगणार म्हणजे आमच्या ज्या मागण्या आहेत, आंबा काजूची जी नुकसान भरपाई आहे जी त्यामध्ये 5 लाख रुपये हेक्टरी आणि काजूसाठी 3 लाख रुपये, जर सरकारने अजूनही वेळ गेली आणि अजून जर त्याचा विचार केला तर चांगली गोष्ट आहे। नाही तर शेतकरी जसा आज घाटावरचा शेतकरी झाडाला फास लावून मरतोय, तसा आज कोकणातला शेतकरी आजपर्यंत सरकारकडे भीक मागितलीही नाही होती। आज एवढं त्यांच्यावरती संकट आलेलं आहे की राहिलेलं औषधही इकडचा आंबा काजू बागायतदार खाऊन मारणार, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। तर सरकारने लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यावा, नाहीतर शेतकऱ्यांना एकच ठाम लाचं आहे की शेवटचं 100-200 ग्राम जे औषध उरलेलं आहे ते आमच्यासाठी तेवढंच बास। म्हणजे सरकारने आम्हाला नाही दिलं तरी चालेल, कारण आमचं जे कर्ज झालेलं आहे भरपूर ते आम्ही देऊ शकत नाही। कोणाचं औषधवाला देऊ शकत नाही, कोणाचं देऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे। अशा पद्धतीने बघितलं तर शेतकऱ्यांच्या उग्र ज्या भावना आहेत त्या पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांना शासन न्याय देते का हे मात्र पाहावं लागेल। सुरेश कवलेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।